देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा नहि सुविज्ञेयम् अणुरेष धर्मः अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व मा उपरोत्सिर अतिमाम सृजैनम. आता या ठिकाणी म्हणतात की हे आत्मतत्वाबद्दलचं तुझा जो वर आहे, तू जो मागत आहेस तो खरं म्हणजे विषय फार सूक्ष्म आहे. आता सूक्ष्म किती असेल याचं ते सांगतात उदाहरण, ते तुला मी समजावून सांगतो. आता आपण सुद्धा आपल्याकडे पहा, आपण जेव्हा बोलत असतो, मी बोलतो, दुसरा समोरचा माणूस ऐकत असतो, तेव्हा आपल्या दोघांच्यामध्ये सुद्धा असंख्य अणू असतात, परमाणू असतात, असंख्य जीवजंतू असतात, जे आपल्याला दिसत पण नाही आणि ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही आणि त्याचं अस्तित्वसुद्धा आपण जाणू शकत नाही. आता हे जर असेल तर तुझा हा जो विचार आहे की एवढी सूक्ष्म गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, हा जो विचार आहे, तर तू विचार सोडून दे असं यमराज म्हणतो. आता यमराजाचं म्हणणं असं आहे की एखादा लहान मुलगा आपल्याकडे आला आणि त्याने आपल्याला म्हटलं, आजोबा मला 500 रुपयाची नोट द्या. आता तो मुलगा छोटासा असतो, त्याला 500 रुपये कुठेतरी पाहिलेले असतात, त्याची इच्छा असते की आपल्याला 500 रुपये मिळावेत. आता त्याला 500 रुपये आपण द्यावेत की नाही हा विचार त्या देणाऱ्याने करावा. आता मोठा माणूस काय करतो की याला 500 रुपये देण्यापेक्षा एखादं चॉकलेट दिलं तर तो जास्त आनंदी होईल. आता यांनी सगळं इथे ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी इतकं सूक्ष्म ज्ञान त्याने मागितलं आहे, त्यापेक्षा त्याला दुसरं काहीतरी द्यावं असा विचार या ठिकाणी यमराजाच्या मनामध्ये आला. आता तिकडे ते चॉकलेट दिल्याबरोबर तो मुलगा ते बाकीचं सगळं विसरून गेला आणि तो चॉकलेट घेऊन आनंदात परत गेला. तसं आता काहीतरी आमिष दाखवावं, काहीतरी प्रलोभन याच्यापुढे दाखवावं, म्हणजे हा जो आपल्याला वर मागत आहे, तिसरा वर हा विसरून जाईल. आता त्याला आमिष काय द्यावं आणि तो हे वर घेण्याच्या योग्य आहे की नाही याची परीक्षा पण पाहायला पाहिजे, असं यमराजाने त्यावेळेस विचार केला. आणि अन्यम वरम नचिकेतो वृणीष्व, म्हणून नचिकेता हा वर मागण्यापेक्षा, कारण देवसुद्धा आत्तापर्यंत आले माझ्याकडे आणि त्यांनासुद्धा न विज्ञेयम, ते सुद्धा हे जाणू शकले नाहीत. आणि तू लहान बालक आहे, मग तुला हे कसं जाणवेल, तुला हे ज्ञान कसं काय प्राप्त होईल. आणि म्हणून ते कठीण असल्यामुळे आता नचिकेताने हे सगळं ऐकलं, पण तो काही घाबरला नाही, त्याचा उत्साहसुद्धा कमी झाला नाही. आणि दृढतेने नचिकेता पुन्हा तेच म्हणतो, जसं आता 21व्या श्लोकात पहिल्या ओळीत म्हटले, तर देवैर अत्रापि विचिकित्सम पुरा, देवांनासुद्धा ही जिज्ञासा झाली पण त्यांनासुद्धा हे सगळं जाणून घेता आलं नाही. असं म्हणल्यावर पुन्हा नचिकेता ते शब्द पुन्हा वापरतो पुढच्या श्लोकात 22व्या, देवैर अत्रापि विचिकित्सम किल. किल म्हणजे हो का, असं आहे का, म्हणजे देवांनासुद्धा समजलं नाही असं आहे का. म्हणजे नचिकेता म्हणतो ते ठीक आहे, त्यांना समजलं नाही ठीक आहे, पण मला मात्र हे तुम्ही दिलंच पाहिजे. त्वंच मृत्यो यन्न सुविज्ञेयम आथ वक्ता चास त्वाद्रगण्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्य एतस कश्चित. ते म्हणतात की तो पूर्वकाळमध्ये देवांनासुद्धा हे त्याने मागितलं पण त्यांना ते काही देता आलं नाही, म्हणून मी आता तुला सांगतो की याच्याऐवजी तू दुसरं काहीतरी माग. आता दुसरं काहीतरी माग असं म्हणताना आता या ठिकाणी काय मागतात ते पहा. ते मागतात या ठिकाणी की शतायुष पुत्रपौत्रान वृणीष्व. आता या लहान मुलाला यमराज समजावून सांगतात की सगळे आत्मविद्या वगैरे अशा सगळ्या सूक्ष्म गोष्टी मागून तू करणार काय, तुझं वय किती, तू किती लहान आहेस, खेळण्या बागडण्याचं तुझं वय आहे, म्हणून त्याच्यापेक्षा तू आता मी जे म्हणतो ते ऐक. शतायुष पुत्रपौत्रान वृणीष्व बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वान भूमेर महदायतनम वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावत इच्छसी. आता एक प्रलोभन त्याने समोर टाकलं, कारण याने हा तिसरा वर जो मागितला तो वर त्याने सोडून देऊन मी जे प्रलोभन दिलं त्याचं आकर्षण त्याला वाटलं पाहिजे आणि तो त्याप्रमाणे आनंदी झाला पाहिजे. काय दिलं त्याने, यमराजा नचिकेताला सांगतात शतायुष पुत्रपौत्रान वृणीष्व, तू आता मागून घे, मी तुला देतो की तुझे पुत्र जे आहे ते शतायुषी होतील, नुसते पुत्रच नाही पण नातू पंतसुद्धा शतायुषी होतील, असं मी तुला वर देतो. आता दुसरं तिसरं कोणी असतं तर लगेच तो म्हणजे ठीक आहे, वा खूपच छान,
मग पुढे म्हणतात की एवढंच नाही, पण मी तुला अजून काही गोष्टी देतो. बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वान. भरपूर पशुधन मी तुला देतो. आता त्या काळामध्ये पशुधन हे महत्त्वाचं होतं. परवा जसं मी सांगितलं, दक्षिणेमध्ये सगळ्या मंदिराकडे हत्ती जे आहेत त्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं ते मंदिर खूप मोठं असं आहे. आजसुद्धा आहे. मी पाहिलेलं आहे ते. तसं बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वान. हस्ती म्हणजे हत्ती, हिरण्यम म्हणजे सुवर्ण आणि अश्वान म्हणजे घोडे, असं सुद्धा मी तुला भरपूर देतो. आता हे सगळं घेतल्यानंतर तू तुझ्या मनातला जो तिसरा वर आहे तो विसरून जा, एवढं त्याला सांगायचं कंसामध्ये. आता अजून ते म्हणतात की नचिकेता, तुला अजून एक सांगतो मी तुला, अजून एक मी तुला देतो. काय? भूमेर महदायतनम वृणीष्व. तुला पाहिजे तेवढी भूमी मागून घे. भूमी मागून घ्यायचा अर्थ कसं? महाराष्ट्रातलं सगळं जेवढं राज्य आहे ते सगळं मी तुला देतो. पुन्हा तुझ्या मनामध्ये आलं की महाराष्ट्रात नाही, गुजरातही देतो, मध्य प्रदेशही देतो आणि दिल्ली पण देतो आणि सगळा भारत देतो. आता असं एक एक जर त्याला मिळत गेलं, पण हा नचिकेता फार पक्का होता, दृढनिश्चयी होता. जो संकल्प केला त्या संकल्पापासून विचलित न होणारा आहे. म्हणून गीतेमध्ये म्हणलेलं आहे, धीरस तत्र न मुह्यती. जो धीर पुरुष आहे, मुह्यती म्हणजे त्याचं ते आकर्षण अशा गोष्टीकडे होत नाही. तो आपल्याला जे पाहिजे तेच प्राप्त करून घेण्याच्या मार्गामध्ये असतो आणि तोच प्राप्त करून घेतो. म्हणून उत्तिष्ठते जागृत प्राप्य वरांनी बोधत. हे जे स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे ते सुद्धा याच उपनिषदामधलं आहे. पुढे ते आपल्याला येणारच आहे की जे तुम्हाला प्राप्त करायचं ते मिळेपर्यंत तुम्ही स्वस्थ बसू नका. हाच विचार या नचिकेताचा पुढे तो मंत्र आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपण तो पाहू. हाच स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या व्याख्यानामध्ये वापरलेला होता. आता स्वयंत जीव शरदो यावत इच्छसी. म्हणजे तेवढी तुला जमीन देतो, तरी पण याने काही ते मान्य केलं नाही. आता नचिकेताच्या मनामध्ये आलं, याने सांगितलं की माझे मुलं, माझे नातू, माझे पंतू हे 27 होतील. खूप हत्ती मला देईल, खूप सुवर्ण देईल, घोडे देईल, घोडदळ देईल. पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्षणभंगूर आहेत, हे नचिकेता जाणत होता. आता त्याचं वय जरी लहान असलं तरी त्याच्यामध्ये बुद्धी खूप प्रगल्भ होती. त्याला पंडित म्हणतात. पंडा यस्य बुद्धी ही. पंडा म्हणजे अशी प्रगल्भ अशी बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याला पंडित म्हणतात. आता आपण इतकं सोपं केलं की पंडित म्हणजे आपल्या घरी पोळ्या करणारा जो माणूस आहे तो त्यालाच पंडित म्हणतो आपण. म्हणजे कलियुगामध्ये पंडित शब्दाचा अर्थसुद्धा अशा प्रकारे बदलत गेला आणि तो असा सोप्या शब्दात म्हणजे पांचट झाला. मुख्य जो आहे पंडा यस्य बुद्धी हे आपण विसरून गेलो. आता त्याला ते म्हणतात स्वयंत जीव शरदो यावद इच्छसी. नचिकेताच्या मनामध्ये याने तर सगळं माझं पुढच्या पिढीला काय काय दिलं हे सांगितलं, पण ते सगळं उपभोग घेण्यासाठी मी राहील की नाही हे सांगितलंच नाही. माझं आयुष्य किती आहे हे सुद्धा यमराजाने सांगितलेलं आहे. स्वयंच जीव शरदो यावद इच्छसी. आता तुझ्यासाठी हे सगळं पुत्रपौत्र एवढे सगळे घरदार, हिरण्य, हत्ती, रथ हे सगळं मी तुला देतो, भूमी देतो, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वयंच जीव शरदो यावत इच्छसी. शरदो म्हणजे 100 वर्ष, आणि नुसते 100 वर्ष नाही, तुझ्या मनात इच्छा असेल तोपर्यंत आयुष्य मी तुला देतो. आता मी स्वतः यमराज आहे, इथून कोणाला न्यायचं हे मी ठरवत असतो, पण मी तुला सांगतो की मी तुला पूर्ण इच्छा मरणाचा आशीर्वाद देतो, वर देतो. आता असं म्हणल्यानंतर एतत्तुल्यम यदि मन्यसे वरम वृष्णीव वित्तम चिरजीविकांच. आता ते म्हणतात ते इतके वर्ष मी म्हणजे नचिकेताच्या मनामध्ये येतं की याने एवढं मला पुत्र पौत्र एवढं सगळं दिलं, पण चिरजीविका म्हणजे मी चिरंजीव राहील, मरणच मला येणार नाही असं काही त्याने अजून काही म्हणलेलं नाही. महाभूमो नचिकेतस्त्वमेधी कामानां त्वां कामभाजं करोमि. मला मोठा सम्राट करतो म्हणतोस, एवढं मोठं सगळे हत्ती घोडे मला देतो, सुवर्ण मला देतो, आणि या माझ्या मनातल्या कामना इच्छा ज्या आहेत त्यासुद्धा मी पूर्ण करेल असं मला हा सांगत आहे, नचिकेता म्हणतो. पण ये कामा दुर्लभा मर्त्यलोके. आता जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे. ये कामा मर्त्यलोका दुर्लभा मर्त्यलोके. म्हणजे जी जी इच्छा माणसाच्या मनामध्ये येते ती इच्छा पूर्ण होईल की नाही याची शाश्वती या मृत्यूलोकामध्ये नाही. पाहतो ना आपण अनेक श्लोक, अनेक ओव्या
सगळ्याच ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या असतात की माझ्या मनात येणारी इच्छा पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण ती इच्छा माझ्या म्हणण्याप्रमाणे नसते. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू देव. त्यामुळे देवाची इच्छा, देव जसं करेल तसं राहावं. त्यामुळे त्याप्रमाणे आपण राहिलं तर आपल्याला चांगलं आयुष्यसुद्धा प्राप्त होईल. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामावर विश्वास असला पाहिजे आणि नाम जे करील ते काही दुसरं कोणीच करू शकत नाही. ते नाम भगवंताकडून आपल्याला जे योग्य आहे, योग आणि क्षेम जे आहे तेच आपल्याला प्राप्त करून देणारं आहे. आणि मग आता ते म्हणतात, अजून तुला काय देऊ, कारण त्याच्या मनामध्ये अजून थोडंसं चलबिचल आहे, म्हणून यमराज म्हणतात अजून तुला काही गोष्टी देतो. ये कामा दुर्लभा मर्त्य लोके, मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या कामना पूर्तीसाठी जे दुर्लभ आहे ते सुद्धा मी तुला देतो. सर्वान कामान छंदतः प्रार्थयस्व, ते तू मागून घे. आता पुढे अजून एक आकर्षण देतात, इमा रामा सरथा सतुर्या नहि दृशा लंबनीया मनुष्यैहि आभित मत्प्रताभि परिचारयस्व नचिकेतो मरणं मानुप्राक्षी. आता या ठिकाणी काय म्हणलं, सर्वान कामान छंदता प्रार्थयस्व, तुझ्या मनामध्ये जी जी इच्छा असेल ती तू मागून घे. एवढंच नाही, मी तुला आता अजून एक आकर्षण देतो. इमा रामाहा म्हणजे अनेक प्रकारच्या दासदासी मी तुझ्या सेवेला देतो. आणि त्या कशा, सरथा सतुर्या म्हणजे त्यांना त्याच्याबरोबर रथ आहे, हत्ती घोडे आहेत, आणि या सगळ्या तरुणी ज्या आहेत त्यासुद्धा मी तुला दान करतो, तुला वरदान म्हणून ते देतो. नाही दृश्या लंबनीया मनुष्यही, साधारण माणसाला यासुद्धा प्राप्त होत नाही, ते आम्ही तुला देतो. आणि परिचारयस्व, आणि त्यांच्या मदतीने त्यांची सेवा, त्यांच्याकडून सेवा तू करून घे. नचिकेतो मरणम मानुप्राक्षी, अनुप्राक्षी म्हणजे आता या बाबतीतलं अजून काही मला तू विचार नको, इतक्या गोष्टी मी तुला दिलेल्या आहेत असं सांगितलेलं आहे. आता हे म्हणल्यानंतर नचिकेता हे सगळं ऐकून घेतो, पण नचिकेताचं पुन्हा मनामध्ये तेच आहे की मला जे पाहिजे तेच मला पाहिजे. लहान मुलाचा हट्ट जसा असतो तसा हट्ट या ठिकाणी केला, पण मोठ्या माणसाप्रमाणे केला. लहान मुलाचा हट्ट न समजल्यामुळे असतो, शाश्वत काय अशाश्वत काय हे न समजल्यामुळे लहान मुलाचा हट्ट असतो. 500 रुपयाची नोट नको पण चॉकलेट पाहिजे, हा हट्ट लहान मुलाचा असतो. पण मोठे जे आहेत ते म्हणतात, हे 500 रुपये घेऊन तरी काय करायचं, की यापेक्षा मला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्याबद्दल एक श्लोकसुद्धा आहे, तो श्लोक सांगतो किंवा पुढच्या वेळेस आपण तो श्लोक घेऊया मला वाटतं, कारण आता वेळ पण जास्त होईल. तर असं सगळं प्रलोभन इतके दिले तरी पण नचिकेता आपल्या मूळ उद्देशापासून ढळत नाही. आणि म्हणून म्हणजे 25व्या श्लोकापर्यंत आपण आलो. या पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या वल्लीमध्ये 29 श्लोक आहेत. आता उद्या आपण 26, 27, 28, 29 हे 4 श्लोक पाहू आणि दुसऱ्या अध्यायाकडे आपण, दुसऱ्या वल्लीकडे आपण पहिल्या अध्यायातल्या वळणार आहोत. त्यामुळे मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. इतकं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. खूप छान असं उपनिषद आहे, विचार करायला लावणार आहे. अनेक गोष्टी या बालबुद्धीच्या या छोट्याशा मुलांनी मागितलेल्या आहेत, पण मोठे सुद्धा हे ऐकून त्यापासून चांगल्या प्रकारचे धडे घेण्यासारखं हे उपनिषद आहे. आणि किंबहुना आपले सगळेच ग्रंथ अशाच प्रकारचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. मीच बंद केलं.